नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी असणारे जे महत्त्वाचे प्रश्न उत्तर आहेत। आपण या व्हिडिओमध्ये पहा 26 जनरल नॉलेजचे प्रश्न आपण पाहणार आहोत। हे जे प्रश्न आहेत आपल्याला पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती आणि आरोग्य भरती या सर्व भरत्यांसाठी हे महत्त्वाचे असणार आहेत। आपल्याला जर मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे। तर आपलं मराठी नोकरी या नावाने टेलिग्राम चॅनल आहे, त्याला आपण जाऊन लगेच आपण जॉइन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी 700 पेक्षा जास्त पीडीएफ नोट्स उपलब्ध करून दिल्या आहेत। तसेच मित्रांनो, जर मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। एक प्रकारे आपलं हे महत्त्वाचं रिव्हिजन होणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, सेमीकंडक्टर ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? पहा मित्रांनो, सेमीकंडक्टर म्हणजे अर्धसुवाहक ही जी संज्ञा आहे ही कोणत्या घटकाशी संबंधित आहे? आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे। 3 ते 5 सेकंदाचा आपल्याकडे वेळ देखील आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, इलेक्ट्रॉनिक घटकाशी संबंधित आहे सेमीकंडक्टर म्हणजे अर्धसुवाहक। प्रश्न क्रमांक 2 आहे, खालील शास्त्रज्ञांपैकी कोणास बर्डमॅन ऑफ इंडिया या नावानं ओळखलं जातं? पहा मित्रांनो, बर्डमॅन ऑफ इंडिया हे जे आहे हे टोपण नाव आहे आणि या टोपण नावानं कोणाला ओळखलं जातं? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, आपल्याला कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, डॉक्टर सलीम अली यांना बर्डमॅन ऑफ इंडिया या नावानं ओळखलं जातं। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। मित्रांनो, नुकतंच आपण जे रेल्वे, एसएससी आणि जे काही अशा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या भरत्या होणार आहेत त्यासाठी एक आपण नवीन हिंदी भाषेमध्ये एक चॅनल चालू केलं आहे, युट्यूबचं चॅनल। त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्याही चॅनलला जॉईन करा। चॅनलचं नाव आहे पहा क्लाउड्स जीके या नावाने आपलं नवीन युट्यूब चॅनल आहे। पहा प्रश्न तिसरा आहे, कोणत्या राज्यातील विधानसभेतील सभासदांची संख्या ही सर्वात जास्त आहे? पहा, खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्यामधील जी विधानसभा आहे तेथील जे सभासद आहेत त्यांची जी संख्या आहे ही सर्वात जास्त आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, यूपी म्हणजेच पहा उत्तर प्रदेश या राज्यातील जी विधानसभा आहे त्यातील जी सभासदांची संख्या आहे ही सर्वात जास्त आहे यूपी मधील। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 4 आहे, विडाल किंवा वायडल ही चाचणी कोणत्या आजारासाठी करण्यात येते किंवा वापरली जाते? मित्रांनो, आपल्याला जेवढे काही आरोग्य विभागावरील महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत हे प्रश्न पहा आपण तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत आणि या 26 प्रश्नांपैकी कमीत कमी आपले 15 प्रश्न हे तांत्रिक प्रश्न असणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। पहा, विडाल ही जी चाचणी आहे ही कोणत्या रोगासाठी वापरण्यात येते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, टायफॉइड या रोगासाठी वापरण्यात येणारी जी चाचणी आहे ती आहे पहा विडाल। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 5 आहे, हिमोफिलिया हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आजार आहे? पहा, हिमोफिलिया हा जो आजार आहे हा कोणत्या प्रकारचा आजार आहे? आपल्याला खाली 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी सांगायचा आहे प्रकार कोणता आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अनुवंशिक आजार आहे। पहा, आजाराचं नाव आहे हिमोफिलिया, हा जो आजार आहे हा अनुवंशिक आजार आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, दूरदर्शन संचामध्ये कोणती किरण नलिका वापरली जाते? पहा, जे आपलं दूरदर्शन आहे किंवा आपण त्याला टीव्ही म्हणतो त्यामध्ये जे किरण वापरलं जातं म्हणजे एक प्रकारे एक रेची नळी वापरली जाते, तर त्या नळीचं आपल्याला सांगायचं आहे की त्यामध्ये वापरण्यात येणारे जे रे असतात म्हणजे किरण असतात ते कोणते किरण असतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, कॅथोड रे हे जे आहे ते वापरले जातात टीव्ही मध्ये। पर्याय क्रमांक 1, कॅथोड रे लक्षात ठेवायचे। प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्राचे 2011च्या जनगणनेनुसार स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? पहा मित्रांनो, एवढे जे काही आपले असे प्रश्न होणार आहेत हे सध्या प्रश्न आपल्याला सगळे 2011च्या जनगणनेनुसार घेण्यात येत आहेत, कारण अजून 2021 ची जनगणना झालेली नाही। तर पहा, महाराष्ट्र राज्याचं 2011च्या जनगणनेनुसार जे स्त्री पुरुष प्रमाण आहे ते किती आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, 925 एवढं। तर 925 म्हणजे काय? पहा, 1000 पुरुषांपाठीमागे 925 स्त्रिया, त्याला आपण म्हणतो पहा स्त्री पुरुष प्रमाण 925 एवढं। पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या शहराला पूर्वीचं ऑक्सफर्ड असं म्हटलं जातं? पहा, खालीलपैकी असं कोणतं शहर आहे की त्याला पूर्वीचं ऑक्सफर्ड असं म्हटलं जातं? मित्रांनो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे, कारण हा प्रश्न आपल्याला पहा SRPF भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे पहा मित्रांनो तलाठी भरतीसाठी सुद्धा, त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। कोणत्या शहराला पूर्वीचा ऑक्सफर्ड असं म्हणतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पुणे या शहराला पूर्वीचं ऑक्सफर्ड म्हटलं जातं। पर्याय क्रमांक 1, पुणे शहर। प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्र राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? पहा, महाराष्ट्र राज्य जे आहे आपलं हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य आहे?
याचं योग्य उत्तर आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकाचं आपलं महाराष्ट्र राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. सर्वात मोठं जे राज्य आहे पहा ते लक्षात ठेवायचंय, राजस्थान हे सर्वात मोठं राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. आणि लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पहा मित्रांनो हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये 1 नंबरला आहे उत्तर प्रदेश आणि 2 नंबरला आहे पहा महाराष्ट्र. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे तिसऱ्या क्रमांकावरती आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते आहे? पहा कॅशलेस गाव महाराष्ट्रातील कोणतं आहे? मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 धसई हे जे गाव आहे हे ठाणे जिल्ह्यात आहे. आणि धसई हे जे गाव आहे लक्षात ठेवायचं हे महाराष्ट्रातील आपल्या पहिलं कॅशलेस गाव म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 धसई. प्रश्न क्रमांक 11 आहे खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार हा महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे? म्हणजे एक प्रकारे मित्रांनो प्रश्न आपल्याला असा विचारला आहे की महाराष्ट्रातील लोकनृत्य प्रकार किंवा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणता आहे? कारण मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. जवळपास हा 4 वर्ष जर परीक्षा झाली तर 4 मध्ये हा 3 वेळा तरी हा प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि विचारलाच जातो. पहा नृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 लावणी. हा जो नृत्य प्रकार आहे हा महाराष्ट्रातील नृत्य प्रकार आहे लावणी. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 12 आहे देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? पहा एकूण देशामध्ये किती आहेत? 12. त्यापैकी महाराष्ट्रात किती आहेत असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्रामध्ये आहेत 5, देशामध्ये आहेत 12 आणि आपल्या राज्यामध्ये आहेत पहा 5. तर मित्रांनो असे जर आपल्याला ते 5 कोणते कोणते आहेत याचे जर आपल्याला डीप मध्ये जर व्हिडिओ पाहायचा असेल तर काही दिवसातच आपल्याला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तोही आपण व्हिडिओ पाहून घेत राहायचे आहेत. क्रमांक 13 आहे योगेश्वर दत्त हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पहा योगेश्वर दत्त हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो प्रत्येक प्रश्न परीक्षेसाठी आपल्याला असा एक प्रश्न महत्वाचा असतो. यामध्ये खेळ आणि खेळाडू दिलेले असतात तर त्यांचा आपल्याला संबंध सांगायचा असतो की कोणत्या खेळाशी ते संबंधित आहेत. या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे योगेश्वर दत्त. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 कुस्ती या खेळाशी आहे योगेश्वर दत्त. तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपण पहा आपलं इंस्टाग्राम पेज देखील आहे. इंस्टाग्राम पेज मराठी नोकरी या नावाने आपलं पेज आहे. त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्या ठिकाणी आपण फोटोज मध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न आपण पोस्ट करत असतो. त्यालाही जाऊन लगेच आपण फॉलो करायचं आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे भारतातील प्रसिद्ध काळाराम मंदिर हे कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आपण हा प्रश्न युट्यूब कम्युनिटीमध्ये आपला विचारला होता. हा प्रश्न पहा भारतातील प्रसिद्ध जे काळाराम मंदिर आहे हे कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 नाशिक या जिल्ह्यात किंवा नाशिक या ठिकाणी जे सुप्रसिद्ध मंदिर आहे काळाराम मंदिर हे आहे नाशिकमध्ये. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15 आहे बी म्हणजे आपण त्याला थायमिन म्हणतो. जीवनसत्व अभावी कोणता रोग होतो? पहा बी हे जे जीवनसत्व आहे त्याला थायमिन देखील म्हटलं जातं. तर त्याच्या अभावी होणारा जो रोग आहे हा कोणता आहे? विटॅमिन बी च्या अभावी होणारा रोग आपल्याला सांगायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 बेरीबेरी हा जो आजार आहे हा बी विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो. लक्षात ठेवायचंय जर आपल्याला असं विचारलं जीवनसत्व ब च्या कमतरतेमुळे होणारा रोग तर यामध्ये मित्रांनो आपल्याला पर्यायामध्ये बेरीबेरी हा आजार नक्की दिलेला असतो. आणि क जर जीवनसत्व दिलं तर त्यामध्ये पहा स्कर्वी हा आजार असतो. लक्षात ठेवायचंय एक प्रकारे आपण असं लिहायचं विटॅमिन बी त्याच्या अभावी होणारा जो रोग आहे तो आहे पहा बेरीबेरी. बीचं बी आलं आणि जे विटॅमिन सी आहे त्या आजारी होणार आहे पहा स्कर्वी. पर्याय क्रमांक याचं 2 आहे बेरीबेरी आजार विटॅमिन बी च्या कमतरतेमुळे होतो. प्रश्न क्रमांक 16 आहे माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान डॅश असते? पहा मित्रांनो हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे आरोग्य विभागाच्या दृष्टीने. तर माणसाच्या आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे हे साधारणपणे किती असतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 36.9 अंश सेल्सिअस किंवा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला असंही दिलं जातं 37 डिग्री सेल्सिअस. कारण आपल्याला यामध्ये पॉइंट मध्ये दिलंय तर 37च्या जवळ आहे पहा 36.9 एवढं आपलं बॉडीचं टेम्परेचर असतं. 37 जवळपास 37 डिग्री. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 17 आहे यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे ठिकाण कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? पहा यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे जे ठिकाण आहे हे कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध ठिकाण मानलं जातं? मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा महाराष्ट्राचा भूगोल या विषयावरील हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 दगडी कोळसा येथील खाणीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील जे वणी ठिकाण आहे हे दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. पर्याय क्रमांक 1 दगडी कोळसा. प्रश्न क्रमांक
18 आहे. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत? पहा, महाराष्ट्रातील असा खालीलपैकी कोणता प्रशासकीय विभाग आहे की यामध्ये जे जिल्हे आहेत ते सर्वात जास्त जिल्हे आहेत? आपल्याला मित्रांनो कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत. जिल्ह्यांची संख्या आहे एकूण 8 जिल्हे हे औरंगाबाद विभागात येतात. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19 आहे. लाळेमध्ये कोणते विकर, त्याला आपण एन्झाईम म्हणतो, असतात? पहा, लाळेमध्ये जे असणारे एन्झाईम आहेत ते कोणते असतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 टायलिन. हे जे एन्झाईम आहेत हे लाळेमध्ये आपल्याला आढळतात. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. 1 ग्रॅम कार्बोदकापासून किती ऊर्जा प्राप्त होते? पहा, 1 ग्राम कार्बोहायड्रेट्स यापासून आपल्याला किती एनर्जी प्राप्त होत असते? आरोग्य सेवक भरतीसाठी मित्रांनो हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, सर्व प्रश्न. आणि आपण डिस्क्रिप्शन मध्ये जवळपास 20 व्हिडिओच्या लिंक दिले आहेत, तेही जाऊन व्हिडिओ पाहायचे आहेत. कारण आपण एक सिरीज चालू केलेली आहे. 1 ते 20 सर्व व्हिडिओ एकाच आपल्याला चॅनलवरती मिळणार आहेत. तर सांगायचं आहे 1 ग्राम कार्बोदकापासून किती ऊर्जा प्राप्त होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4 कॅलरी हे जे आहेत 1 ग्राम कार्बोहायड्रेट पासून मिळत असतात. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 21 आहे. कोणत्या दिवशी जागतिक औषध विक्रेता दिवस हा साजरा केला जातो? पहा, जागतिक औषध विक्रेता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो हे जे आपले पहा 21 ते 26 हे जे प्रश्न असणार आहेत हे आपण करंट अफेअर्स 2021 वरील महत्त्वाचे प्रश्न आपण घेत आहोत. पहा, जागतिक औषध विक्रेता दिवस कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 25 सप्टेंबर या दिवशी साजरा करतात जागतिक औषध विक्रेता दिवस. प्रश्न क्रमांक 22 आहे. कोणत्या राज्यात जगातील सर्वाधिक उंचीवरील ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारले गेले आहे? पहा, इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंग स्टेशन हे कोणत्या राज्यात उभारण्यात आलं आहे की जे जगातील सर्वाधिक उंचीवरचं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 HP. हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये जगातील सर्वाधिक उंचीवरचं इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणजे ईव्ही चार्जिंग स्टेशन हे उभारण्यात आलं आहे. पर्याय क्रमांक 2 हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 23 आहे. कोणत्या कंपनीने इंटरनॅशनल स्टार्टअप हब्स रँकिंग 2021 प्रकाशित केलेली आहे? पहा, खालीलपैकी अशी कोणती कंपनी आहे की त्या कंपनीद्वारे इंटरनॅशनल स्टार्टअप हब्स रँकिंग 2021 ही प्रसिद्ध केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्टार्टअप जिनोम या कंपनीद्वारा इंटरनॅशनल स्टार्टअप हब रँकिंग 2021 ही प्रसिद्ध किंवा प्रकाशित झाली आहे. पर्याय क्रमांक 1 स्टार्टअप जिनोम. प्रश्न क्रमांक 24 आहे. कोणत्या राज्याने वा केंद्रशासित प्रदेशाने धार्मिक संरचना विधेयक 2021 हे मंजूर केलं आहे? पहा, खालीलपैकी असं कोणतं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे की त्याद्वारे धार्मिक संरचना विधेयक हे मंजूर करण्यात आलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 कर्नाटक या राज्याने धार्मिक संरचना विधेयक जे 2021 आहे हे मंजूर केलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे कर्नाटक राज्य. प्रश्न क्रमांक 25 आहे. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचं प्रमाण वाढत असतं? पहा, जे जीवाश्म इंधन आहे याला जर आपण जास्त प्रमाणामध्ये जाळलं तर त्याद्वारे कोणता वायू हा वाढत असतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 कार्बन डायऑक्साईड हा वाढत असतो. कशाने? पहा, जीवाश्म इंधनाच्या अधिक ज्वलनामुळे वाढणारा जो वायू आहे पहा लक्षात ठेवा तो आहे कार्बन डायऑक्साईड. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 26 आहे. पाण्याचे रेणुसूत्र खालीलपैकी कोणतं आहे? पहा, पाण्याचं रेणुसूत्र. मित्रांनो आपल्याला हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारला जातो. काही ठिकाणी पाण्याचं रेणुसूत्र विचारतात तर काही ठिकाणी आपल्याला मिठाचं रेणुसूत्र विचारतात. पहा, मिठाचं आहे NaCl हे मिठाचं रेणुसूत्र आहे. आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे की पाण्याचं रेणुसूत्र. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 H2O हे जे आहे हे पाण्याचं रेणुसूत्र आहे. H म्हणजे पहा हायड्रोजन आणि O म्हणजे आहे पहा ऑक्सिजन. O म्हणजे ऑक्सिजन, H म्हणजे हायड्रोजन. या दोघांचं मिळून होतं पहा पाणी. म्हणजे हायड्रोजनचे असतात 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू म्हणजे H2O पाणी. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. त्यामुळे आपल्या मित्रांनो लक्षात ठेवायचे भरपूर विद्यार्थी आपले हे वॉटर हे असे लिहून टाकतात तर पाण्याला इंग्रजीमध्ये वॉटर म्हणतात. लक्षात ठेवायचे पाणी हा जो शब्द आहे इंग्रजीमध्ये आपल्याला त्याला वॉटर म्हणतात आणि त्याचं रेणुसूत्र म्हणजे रासायनिक दृष्ट्या त्याला H2O असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे.
तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटले जाते? पहा मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत यामधील आपण बहुतेक प्रश्न म्हणजे 26 पैकी कमीत कमी आपण 14 ते 15 प्रश्न असे आहेत की हे फक्त तांत्रिक प्रश्न आपण विचारलेले आहेत आणि जर उत्तर येत असेल तर कमेंट करून आपण 3 ते 5 सेकंदामध्ये उत्तर द्यायचं आहे. मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलं जातं? याचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 2, त्याला सायकोलॉजी असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, पृथ्वी, अग्नी, त्रिशूल व नाग हे कशाशी संबंधित आहेत? पहा मित्रांनो, यामध्ये आपल्याला 4 नाव दिलेले आहेत. पृथ्वी, अग्नी, त्रिशूल व नाग हे जे घटक आहेत किंवा हे जे नाव आहेत हे कोणत्या घटकाशी संबंधित आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 क्षेपणास्त्र. हे जे आहेत पहा पृथ्वी, अग्नी, त्रिशूल आणि नाग हे जे आहेत हे क्षेपणास्त्र आहेत. पहा पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालीलपैकी कोणत्या दुग्धजन्य पदार्थामध्ये स्निग्धाचे प्रमाण हे सर्वात जास्त असतं? पहा आपल्याला 4 जे आहेत ते दुधापासून बनवलेले पदार्थ यामध्ये दिलेले आहेत. तर त्यापैकी आपल्याला असा पदार्थ ओळखायचा आहे की त्यामध्ये जे स्निग्ध आहे त्याचं प्रमाण सर्वात जास्त असेल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तुपामध्ये सर्वात जास्त स्निग्ध पदार्थ असतो दिलेल्या पर्यायापैकी. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे तूप. प्रश्न क्रमांक 4 आहे, क्ष किरणांचा शोध 1895 साली खालीलपैकी कोणी लावला आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. यावरती आपल्याला प्रश्न 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. एक वेळा प्रश्न आपल्याला असा विचारला होता की क्ष किरण म्हणजे पहा जे एक्सरे आहेत यांचा शोध कोणत्या वर्षी लागला? उत्तर आहे 1895 मध्ये. या ठिकाणी विचारला आहे की क्ष किरणाचा शोध 1895 मध्ये लावला, पण तो कोणी लावला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, विल्यम रॉन्टजेन हा जो शास्त्रज्ञ आहे यांनी लावलेला आहे एक्सरे किंवा क्ष किरणांचा शोध. तर मित्रांनो, यावरती आपण शोध आणि संशोधक यावरती जवळपास 100 असे शोध घेतलेले आहेत. त्याची लिंक आपल्याला त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तोही देखील आपण पाहून घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी त्याला आपण यशदा म्हणतो. ही जी यशदा संस्था आहे ही कोणत्या शहरात आहे? पहा मित्रांनो, कधी कधी आपल्याला यशदा काय आहे हे देखील विचारलं जातं. तर पहा याचा पूर्ण फुल फॉर्म काय आहे? यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, ती यशदा आहे. आणि ही जी संस्था आहे ही कोणत्या शहरात आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, पुणे या शहरामध्ये आहे यशदा. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6 आहे, परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पहा मित्रांनो, यावरती आपण असे काही व्हिडिओज घेतलेले आहेत की त्यामध्ये जेवढे आपले 36 जिल्हे आहेत या 36 जिल्ह्यावरती पूर्ण डिटेलमध्ये आपण सगळे व्हिडिओ देखील घेणार आहोत. त्यापैकी काही व्हिडिओची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर सांगायचं आहे की परळी वैजनाथ हे जे ज्योतिर्लिंग आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बीड या जिल्ह्यामध्ये आहे पहा ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, बुटीबोरी औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पहा बुटीबोरी बोरीबुटी ही जी औद्योगिक वसाहत आहे ही कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, नागपूर या जिल्ह्यात किंवा शहरामध्ये आहे बुटीबोरी औद्योगिक वसाहत. पर्याय क्रमांक 4 नागपूर. प्रश्न क्रमांक 8 आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. पहा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पहा युद्ध साहित्य जी निर्मिती आहे त्याचा एक कारखाना आहे. तर तो चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर भद्रावती या ठिकाणी आहे चंद्रपूर जिल्ह्यातील युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना भद्रावती. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9 आहे, गेल्या दशकात दुर्घटनेमुळे अधिक प्रकाश झोतात आलेले मांढरदेवी देवस्थान हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पहा मित्रांनो, मांढरदेवी हे जे देवस्थान आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि हे जे मांढरदेवी देवस्थान आहे म्हणजे पहा काही 10-15 वर्षामध्ये त्या ठिकाणी अशी एक दुर्घटना झाली होती की त्यामुळे हे जे मांढरदेवी देवस्थान आहे हे सर्वांना ओळखीचं झालं आहे. तर ते कोणत्या जिल्ह्यात येतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, सातारा या जिल्ह्यामध्ये येतं पहा मांढरदेवी देवस्थान. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, जिल्हा पातळीवर संपूर्णपणे ई ऑफिसचा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? पहा जिल्हा पातळीवरती संपूर्णपणे ई ऑफिस म्हणजे आपल्याला एक प्रकारे असं विचारलं आहे की डिजिटल ऑफिस, लक्षात ठेवा डिजिटल ऑफिसचा वापर करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे हा ई सिस्टीम म्हणजेच एक प्रकारे पहा ई ऑफिसचा वापर करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरलेला आहे सिंधुदुर्ग. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, रणथंबोर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पहा मित्रांनो, यावरती आपण अजून एक असा व्हिडिओ घेणार आहोत की त्यामध्ये आपल्या भारतातील जे काही महत्त्वाचे अभयारण्य आहेत आणि त्यांचं राज्य कोणतं असणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्यापूर्वी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट करून द्यायचं आहे. रणथंबोर हे जे अभयारण्य आहे हे कोणत्या राज्यात आहे?
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजस्थान या राज्यामध्ये आहे पहा रणथंबोर अभयारण्य। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 12 आहे गिरसप्पा, त्यालाच आपण जोग धबधबा म्हणतो, लक्षात ठेवायचं आहे। गिरसप्पाचं दुसरं नाव आहे जोग धबधबा। हा जो धबधबा आहे हा कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे पहा गिरसप्पाचा धबधबा कोणत्या नदीवरती आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शरावती नदीवर आहे पहा गिरसप्पाचा धबधबा। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। तर मित्रांनो याला लागून अजून एक प्रश्न असा तयार होतो की जो गिरसप्पा किंवा जोग धबधबा आहे तो कोणत्या राज्यात आहे। तर पहा नदी आपल्याला माहित झाली शरावती आणि याचं जे राज्य आहे पहा कर्नाटक या राज्यामध्ये आहे गिरसप्पाचा धबधबा। पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार आहे शरावती नदी आणि राज्य कर्नाटक। प्रश्न क्रमांक 13 आहे खाली राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। पहा महाराष्ट्र राज्यातील पहिलं वाईल्ड बफेलो अभयारण्य कोणत्या ठिकाणी उभारलं आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गडचिरोली या जिल्ह्यामध्ये राज्यातील आपल्या पहिलं वाईल्ड बफेलो अभयारण्य जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे गडचिरोलीमध्ये। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 14 आहे दाजीपूर राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे। पहा दाजीपूर राधानगरी हे जे अभयारण्य आहे हे कशासाठी प्रसिद्ध आहे म्हणजे कोणत्या प्राण्यासाठी किंवा पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे। पहा महत्वाचा प्रश्न आहे, आपल्याला कमेंट करून याचं उत्तर मित्रांनो द्यायचं आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 गवे। लक्षात ठेवा गवा किंवा गवे हा जो प्राणी आहे गवा प्राणी या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे दाजीपूर राधानगरी अभयारण्य। पर्याय क्रमांक 2 गवा प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 15 आहे आंतरराष्ट्रीय नर्सिंग दिन केव्हा साजरा केला जातो। पहा मित्रांनो आंतरराष्ट्रीय नर्सिंग दिन तर यावरती आपण एक पूर्णपणे डिटेलमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्यामध्ये जेवढे काही जागतिक दिन विशेष आहेत त्याची लिंक आपल्याला त्या व्हिडिओची डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तोही आपण व्हिडिओ पाहायचा आहे। म्हणजे त्या ठिकाणी आपले 2 मार्क्स फिक्स असणार आहेत। पहा आंतरराष्ट्रीय नर्सिंग दिन हा जो दिवस आहे हा पर्याय क्रमांक 1 तर 12 मे लक्षात ठेवायचे 12 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय नर्सिंग दिन हा साजरा केला जातो। पर्याय क्रमांक 1 12 मे। प्रश्न क्रमांक 16 आहे कोविड-19 आजाराची साथ जगातील अनेक देशांमध्ये पसरली म्हणून त्याला डॅश महामारी असं म्हटलं जातं। पहा मित्रांनो हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे जो की करंट अफेअर 2020 आणि 2021 वर इम्पॉर्टंट असू शकतो, कारण यामध्ये आपण कोविड-19 याचा प्रश्न घेतलेला आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 विश्वव्यापी महामारी आहे। लक्षात ठेवायचे जी कोरोना म्हणजे लक्षात ठेवा कोविड-19 ही जो आजार आहे या आजाराची त्याची जी साथ होती ही भरपूर देशामध्ये पसरली होती म्हणून त्याला विश्वव्यापी महामारी असं म्हणण्यात आलं होतं। पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17 आहे ज्याला आकार नाही या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे। पहा ज्याला आकार नाही असा या आपल्याला शब्दाचा अर्थ आपल्याला मित्रांनो ओळखायचा आहे। हा प्रश्न आहे मराठी विषयातील आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला टीईटी परीक्षेसाठी एक वेळा विचारण्यात आलेला आहे। ज्याला आकार नाही असा काय। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 ज्याला आकार नाही असं त्याला निराकार म्हणतात। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 18 आहे तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे म्हणजे काय। तर पहा तळहातावरील फोडाप्रमाणे जपणं आपण एखाद्याला म्हणतो की तुला तळहातावरील फोडाप्रमाणे मी जपलेला आहे, तर त्याचा आपल्याला नेमका अर्थ सांगायचा आहे की तळहातावरील फोड म्हणजे काय। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 काळजी घेणे। लक्षात ठेवायचे तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे त्याला म्हणतात आपण काळजी घेणे। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 19 आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे। पहा मित्रांनो यावरती आपल्याला 4 प्रश्न असे विचारले जातात की महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा, महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आणि महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा, असे आपल्याला 4 प्रश्न असतात। तर सगळे प्रश्न आपण समजून घ्यायचे आहेत। पहा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जो जिल्हा आहे तो आहे पहा पर्याय क्रमांक 2 सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जो जिल्हा आहे पहा तो आहे एक प्रकारे आपल्याला मुंबई दिला असेल किंवा मुंबई शहर किंवा मुंबई उपनगर असं दिलेलं असेल। यानंतर आहे की महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा, तर पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जो जिल्हा आहे तो आहे पहा अहमदनगर। लक्षात ठेवायचे अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर। लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 20 आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी। तर लक्षात ठेवायचे मित्रांनो महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ जे आहे हे आहे नागपुरामध्ये। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। आणि नागपूर हे जे शहर आहे हे महाराष्ट्र राज्याचं लक्षात ठेवायचे उपराजधानीचं शहर आहे। महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे नागपूर। महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे पहा मुंबई। महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे
पुणे आणि महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 21 आहे, कोणत्या दिवशी जागतिक शिक्षक दिन साजरा केला जातो? मित्रांनो 21 ते 26 हे जे प्रश्न असणार आहेत हे करंट अफेअर 2021 वरील महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत। तर सांगायचं आहे की जागतिक शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 5 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा करतात आणि 5 सप्टेंबर लक्षात ठेवायचे 5 सप्टेंबर हा जो दिवस आहे हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या भारतामध्ये फक्त। प्रश्न क्रमांक 22 आहे, कोणत्या व्यक्तीने 4 ऑक्टोबर 2021 रोजी इथिओपिया देशाच्या पंतप्रधान पदावरील त्यांच्या द्वितीय कार्यकाळासाठी शपथ घेतली आहे? मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा देखील इम्पॉर्टंट आहे करंट अफेअर्सनुसार। तर पहा 4 ऑक्टोबर म्हणजे काल किंवा परवा इथिओपिया देशाच्या पंतप्रधान पदावरील त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी कोणी शपथ घेतली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 अबी अहमद यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे इथिओपिया देशाचा पंतप्रधान पद म्हणून। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 23 आहे, कोणत्या ठिकाणी महाबाहू ब्रह्मपुत्रा नदी वारसा केंद्र याचं उद्घाटन झालेलं आहे? पहा कशाचं उद्घाटन आहे? महाबाहू ब्रह्मपुत्रा नदी वारसा केंद्र याचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 गुवाहाटी या ठिकाणी झालेलं आहे महाबाहू ब्रह्मपुत्रा नदी वारसा केंद्र याचं उद्घाटन। पर्याय क्रमांक 4 गुवाहाटी। प्रश्न क्रमांक 24 आहे, कोणत्या व्यक्तीने वैद्यकशास्त्र किंवा शरीरशास्त्र क्षेत्रातील 2021 नोबेल पारितोषिक जिंकलेला आहे? पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा करंट अफेअर्सवर इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे। वैद्यकशास्त्रातील किंवा शरीरशास्त्रातील हे जे क्षेत्र आहे यामधील 2021 चे नोबेल पारितोषिक कोणी जिंकले आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक क म्हणजे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब। तर पहा डेव्हिड जुलियस आणि आर्डेम पॅटापोटी यांनी दोघांनी मिळून लक्षात ठेवायचे वैद्यकशास्त्र आणि किंवा शरीरशास्त्र म्हणता येईल त्याला आपल्याला या क्षेत्रातील 2021 या वर्षाचं नोबेल पारितोषिक जिंकलेलं आहे डेव्हिड जुलियस आणि आर्डेम पॅटापोटियन। पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे अ आणि ब। प्रश्न क्रमांक 25 आहे, कोणत्या दिवशी गंगा नदी डॉल्फिन दिवस साजरा केला जातो? पहा गंगा नदी डॉल्फिन दिवस हा कधी साजरा केला जातो? मित्रांनो हा देखील प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट आहे करंट अफेअर्सनुसार। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 ऑक्टोबर हा जो दिवस आहे लक्षात ठेवायचा हाच दिवस गंगा नदी डॉल्फिन दिवस म्हणून साजरा करतात। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे 5 ऑक्टोबर। प्रश्न क्रमांक 26 आहे, कोणत्या व्यक्तीने 4 ऑक्टोबर 2021 रोजी जपानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली? पहा 4 ऑक्टोबर 2021 रोजी खालीलपैकी कोणी जपानचं पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फुमियो किशिदा यांनी नुकतीच लक्षात ठेवायचे जपानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे। पर्याय क्रमांक 2 फुमियो किशिदा। तर आपला प्रश्न पहिला आहे, अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात? पहा अन्न तयार करण्यासाठी जो आवश्यक असणारा जो हवेतील एक वायू आहे तो कोणता आहे? मित्रांनो जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड। लक्षात घ्यायचं मित्रांनो ज्यावेळी वनस्पती अन्न तयार करतात त्यावेळेस त्यांना हवेतील जो कार्बन डायऑक्साईड आहे त्या वायूची जास्त प्रमाणात गरज भासते। पर्याय क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड। प्रश्न क्रमांक 2 आहे, डोळे पिवळसर झाल्यास डॉक्टर कोणता आजार झाल्याचे सांगतात? तर पहा या ठिकाणी आपल्याला रोग आहे आणि रोगाचं सिम्पटम म्हणजे त्याचं लक्षण दिलं आहे डोळे पिवळसर होणे। जर डोळे पिवळसर झाले तर डॉक्टर आपल्याला कोणता आजार झाला आहे असं सांगतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 ज्यावेळी व्यक्तींना कावीळ होतो माणसांना कावीळ त्यावेळी त्याचे जे डोळे आहेत ते थोडे पिवळ्या रंगाचे होतात। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे कावीळ। प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणती आरोग्य संस्था सर्वात खालच्या स्तरावरती आहे? पहा महाराष्ट्रातील अशी खालीलपैकी कोणती आरोग्य संस्था आहे की ती सर्वात शेवटच्या थरावरती असते किंवा स्तरावरती असते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 उपकेंद्र। ही जी आरोग्य संस्था आहे ही महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या सर्वात खालच्या स्तरावरचं काम करते। पर्याय क्रमांक 4 उपकेंद्र। प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणत्या आजाराचे महाराष्ट्रामध्ये निर्मूलन झालेले आहे? पहा खाली आपल्याला 4 आजार दिले आहेत तर त्यापैकी असा कोणता आजार आहे की त्या आजाराचा आपल्या महाराष्ट्रामधून पूर्णपणे संपुष्टात आलेला आहे तो आजार किंवा त्या आजाराचं निर्मूलन झालेलं आहे? आपल्याला मित्रांनो कमेंट करून उत्तर द्यायचं आहे। हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा भंडारा आरोग्य सेवक भरतीसाठी त्यामुळे हा प्रश्न आहे इम्पॉर्टंट। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर नारू या आजाराचं महाराष्ट्र राज्यामधून निर्मूलन म्हणजे पूर्णपणे नाहीसा झालेला आहे नारू। पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, हाडे मजबूत करण्यासाठी किंवा असण्यासाठी डॅश या घटकाची आवश्यकता असते? पहा हाडं मजबूत करण्यासाठी कोणता घटक हा महत्त्वाचा आहे?
मित्रांनो आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. विज्ञानावरच सर्व प्रश्न आपण घेत आहोत, त्यामुळे हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. लक्षात ठेवायचे, पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो यालाच लागून आपला दुसरा प्रश्न असाही येतो, तर हाडं मजबूत करण्यासाठी कोणतं जीवनसत्व आवश्यक असतं पहा. तर त्यासाठी असतं पहा विटॅमिन डी. हे जे जीवनसत्व आहे विटॅमिन डी हे आवश्यक असतं हाडं मजबूत करण्यासाठी. आणि विटॅमिन डी हे जे आहे हे सूर्यप्रकाशातून सर्वात जास्त प्रमाणामध्ये मिळत असतं, सूर्यप्रकाशापासून. पर्याय क्रमांक 3 हाडे मजबूत असण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 6 आहे, सॅम आणि मॅम हे शब्द कशाशी संबंधित आहेत पहा. दोन शब्द आहेत, सॅम आणि मॅम हे दोन जे शब्द आहेत हे कोणत्या घटकाशी संबंधित शब्द आहेत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 कुपोषित बालक यांच्याशी संबंधित आहेत सॅम आणि मॅम. पर्याय क्रमांक 4 आपले योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, जीवनसत्व अ याच्या अभावामुळे किंवा कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो पहा. जीवनसत्व अ म्हणजे विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होणारा आजार खालीलपैकी कोणता आहे. मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देत चालायचं आहे. एक प्रकारे आपली मॉक टेस्ट सोबतच आपलं रिव्हिजन देखील होणार आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 रातांदळेपणा. लक्षात ठेवायचे, विटॅमिन ए ज्यावेळी कमी होतं त्यावेळी रातांदळेपणा आजार होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा हवेमार्फत होतो पहा. हवेमार्फत प्रसार होणारा जो रोग आहे तो कोणता आहे आपल्याला कमेंट करून सांगायचा आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्षयरोग. लक्षात ठेवायचे मित्रांनो, टीबी ट्युबरक्युलोसिस किंवा क्षयरोग हा जो आजार आहे हा हवेमार्फत पसरणारा एक आजार आहे. पर्याय क्रमांक 2 क्षयरोग. प्रश्न क्रमांक 9 आहे, सेवा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे पहा. सेवा सदन ही जी संस्था आहे याची आपल्याला स्थापना सांगायची आहे की कोणी केली आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेली संस्था आहे सेवा सदन. पर्याय क्रमांक 4. मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची जर आपल्याला पीडीएफ पाहिजे असेल तर त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जाऊन आपल्या मराठी नोकरी टेलिग्रामला जाऊन जॉईन करा, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला 700 पेक्षा जास्त पीडीएफ नोट्स उपलब्ध करून दिलेले आहेत. तर पहा आपला प्रश्न 10वा आहे, लसीकरणाने खालीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही पहा. लसीकरण म्हणजे वॅक्सिनेशन नुसार आपल्याला कोणता आजार असा आहे की त्याला नियंत्रित करता येत नाही. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 मधुमेह. म्हणजे आपण याला डायबिटीज म्हणतो. लक्षात ठेवायचं मित्रांनो, डायबिटीज किंवा मधुमेह हा जो आजार आहे हा कोणत्याही लसीकरणाने नियंत्रित करता येत नाही. पर्याय क्रमांक 2 मधुमेह. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतातील सर्वात जास्त शिलालेख डॅश यांचे प्राप्त झाले आहेत पहा. खालीलपैकी असे कोणतं व्यक्तित्व आहे की आतापर्यंत भारतात सर्वात जास्त जे शिलालेख आहेत हे त्या व्यक्तीचे प्राप्त झालेले आहेत. आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण हा प्रश्न आपल्याला 2016 साठी रेल्वे भरतीसाठी विचारला होता. 2016 साठी परत हाच प्रश्न आपल्याला एसएससी मध्ये सुद्धा विचारला होता. आणि 2017 साली हा जो प्रश्न आहे लक्षात ठेवा हा आपल्याला पोलीस भरतीसाठी विचारलेला होता. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. भारतातील सर्वात जास्त जे शिलालेख आहेत हे डॅश यांचे प्राप्त झाले आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अशोक सम्राट किंवा सम्राट अशोक हा जो राजा आहे याच्या आतापर्यंत भारतात सर्वात जास्त शिलालेख हे सापडलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 अशोक सम्राट. प्रश्न क्रमांक 12 आहे, डॅश या शास्त्रात ऐतिहासिक वस्तूंचे जतन केले जाते पहा. खालीलपैकी असं कोणतं शास्त्र आहे की त्या शास्त्रामध्ये ऐतिहासिक जेवढ्या काही वस्तू आहेत त्यांना जपून ठेवण्यात येतं किंवा जतन केलं जातं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वस्तू संग्रहालय शास्त्र. हे असं शास्त्र आहे की या शास्त्रामध्ये पहा जेवढ्या काही हिस्टॉरिकल वस्तू आहेत म्हणजे ऐतिहासिक वस्तू ज्या आहेत त्यांना सेव्ह किंवा जतन केलं जातं. पर्याय क्रमांक 2 वस्तू संग्रहालय शास्त्र. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र समाचार दर्पण हे डॅश भाषेत निघत असे पहा. प्रश्न इम्पॉर्टंट आहे, प्रश्न समजून घ्यायचा आहे. भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे जे पहिलं वृत्तपत्र आहे समाचार दर्पण, तर ते समाचार दर्पण हे कोणत्या भाषेमधून प्रकाशित होत असे किंवा निघत असे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर हे जे आहे समाचार दर्पण हे भारतीय भाषेतून प्रकाशित होणारं पहिलं वृत्तपत्र आहे आणि हे जे आहे लक्षात ठेवा हे बंगाली भाषेतून प्रकाशित होत होतं. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 बंगाली भाषा. प्रश्न क्रमांक 14 आहे, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे. मित्रांनो प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण आपल्या गेल्या काही व्हिडिओमध्ये या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून चुकलेलं होतं. तर त्याचं जे आहे
त्याचं करेक्ट आन्सर मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला दिलेला आहे किंवा कमेंट पिन करून दिलेला आहे. तर पहा, मराठी भाषेतील पहिलं जे वृत्तपत्र आहे लक्षात ठेवायचे ते आहे दर्पण. पर्याय क्रमांक 1 दर्पण हे जे आहे हे मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र आहे. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, लाला लजपत राय स्वातंत्र्य सेनानी कोणत्या राज्यातील होते? पहा, थोर स्वातंत्र्य सेनानी जे लाला लजपत राय आहेत ते कोणत्या राज्याशी संबंधित येतात? मित्रांनो, हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न आपल्याला 2013 साली विचारण्यात आलेला होता गुजरात पोलीस भरतीसाठी. कारण हा जो प्रश्न आहे लक्षात ठेवा, सेंट्रलसाठी सुद्धा हा महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 पंजाब या राज्याशी संबंधित आहेत लाला लजपत राय. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, घोडे बांधण्यासाठी किल्ल्यातील जी जागा आहे त्या जागेला काय म्हटलं जातं? पहा, घोडे बांधण्यासाठी किल्ल्यात वापरली जाणारी जी जागा आहे त्या जागेला कोणत्या नावानं ओळखलं जातं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर पागा म्हणतात. लक्षात ठेवायचे, घोडे बांधण्यासाठी किल्ल्यात जी असणारी जागा आहे त्या जागेलाच पागा असा शब्द आहे. लक्षात ठेवायचे, तबेला शब्द नाही. पर्याय क्रमांक 3 पागा योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना काय म्हटले जाते? पहा, जिभेवर जे छोटे छोटे उंचवटे असतात त्यांना काय म्हणतात? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 त्याला रुची नलिका असं म्हटलं जातं आणि इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर पहा टेस्ट बर्ड असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचंय, रुची नलिका किंवा टेस्ट बर्ड हे जे आहे हे जिभेवर जे आपल्या छोटे छोटे वटे असतात, उंचवटे असतात त्यांना म्हटलं जातं रुची नलिका. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, अन्नाचे पचनाचे काम करणारे अवयव शरीराच्या कोणत्या भागामध्ये आहेत? पहा, अन्नाला पचन करणारे जे काही अवयव आहेत ते आपल्या शरीराच्या कोणत्या भागामध्ये येतात? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 उदर पोकळीमध्ये हे अवयव असतात अन्नाला पचन करणारे. लक्षात ठेवायचे, पर्याय क्रमांक 2 उदर पोकळीमध्ये येतात. प्रश्न क्रमांक 19 आहे, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? पहा, विधवा पुनर्विवाह म्हणजे विधवेचा पुन्हा विवाह करणं हा जो कायदा आहे या कायद्याला मान्यता कोणी केली होती? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी हा जो इंग्रज अधिकारी होता या इंग्रज अधिकाऱ्याने विधवा पुनर्विवाहाला मान्यता दिलेली होती. पर्याय क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी. प्रश्न क्रमांक 20 आहे, चौरी चौरा हिंसाचाराची घटना कोणत्या वर्षी घडलेली आहे? पहा, चौरी चौरा या ठिकाणी जो हिंसाचार झाला होता आणि ती जी घटना आहे ही कोणत्या वर्षी घडलेली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1922. लक्षात ठेवायचे, 1922 या वर्षी चौरी चौरा या ठिकाणी घडलेली एक हिंसाचाराची घटना होती. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, असे जे इतिहासातील जे महत्त्वाचे काही ठळक पॉईंट आहेत हे जर आपल्याला डीपमध्ये पाहायचे असतील तर त्या चॅनलची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनात दिली आहे. त्या चॅनलवर जाऊन आपण जॉईन करा किंवा सबस्क्राईब करा. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीच्या ज्या काही घडलेल्या इतिहासातील महान किंवा मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत, घटना आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे पाहायला मिळतील. प्रश्न क्रमांक 21 आहे, कोणत्या दिवशी जागतिक पशुदिन साजरा केला जातो? पहा मित्रांनो, यामध्ये 21 ते 26 हे जे आपले 6 प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपण करंट अफेअर्स 2021 वर घेतलेले आहेत. तर आपल्याला सांगायचं आहे की जागतिक पशुदिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4 ऑक्टोबर या दिवशी जागतिक पशुदिन हा साजरा करतात. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, कोणत्या व्यक्तीला 2021 या वर्षासाठीचा वयोश्रेष्ठ सन्मान देण्यात आलेला आहे? पहा, खालीलपैकी असं कोणतं व्यक्तित्व आहे की त्यांना 2021 या वर्षासाठी वयोश्रेष्ठ सन्मान देण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 व्ही.एस. नटराजन यांना 2021 चा वयोश्रेष्ठ सन्मान देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, कोणत्या व्यक्तीने नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे? पहा मित्रांनो, करंट अफेअर्स 2021 महत्वाचा प्रश्न आहे. आपला महिना आहे पहा सप्टेंबर महिन्यातील करंट अफेअर्स. तर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने नागरी उड्डयन मंत्रालयाने सचिव पदभार म्हणून स्वीकारला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर राजीव बन्सल यांनी नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार नुकताच स्वीकारलेला आहे. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, कोणत्या ठिकाणी 2 ऑक्टोबर 2021 रोजी जगातील सर्वात मोठ्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले आहे? पहा, 2 ऑक्टोबर 2021 रोजी भारतात आपल्या लक्षात ठेवायचे जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज याचं अनावरण करण्यात आलं आहे. तर ते कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 तर लेह या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. जगातील सर्वात मोठा आपला भारताचा राष्ट्रीय ध्वज त्याचं अनावरण. पर्याय क्रमांक 1 लेह. प्रश्न क्रमांक 25 आहे, कोणत्या देशाने 1 ऑक्टोबर 2021 रोजी
आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचं कांस्य पदक जिंकलं आहे? पहा, कधी? 1 ऑक्टोबर 2021 या रोजी आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचं कांस्य पदक कोणत्या देशानं जिंकलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर भारत या देशाने आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद हे जे आहे हे 2021 जिंकलेलं आहे आणि झालेले आहे 1 ऑक्टोबर 2021 ला. पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार आहे भारत. प्रश्न क्रमांक 26 आहे, कोणत्या देशादरम्यान मित्रशक्ती नावाचा संयुक्त सैन्य कवायतीचा 8वी आवृत्ती आयोजित केली जाणार आहे? पहा, खालीलपैकी असे कोणते 2 देश आहेत की त्या दोन देशादरम्यान मित्रशक्ती या नावाचा संयुक्त सैन्य कवायतीचा 8वी आवृत्ती जी आहे ही आयोजित केली जाणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये. लक्षात ठेवायचे, संयुक्त सैन्य कवायतीची कितवी 8वी आवृत्ती ही आयोजित केली जाणार आहे? पर्याय क्रमांक 4 भारत श्रीलंका. तर मित्रांनो पहा, हे होते आपले जनरल नॉलेजचे 26 प्रश्न. तर आपल्याला या 26 प्रश्नापैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच PDF डाउनलोड करण्यासाठी मराठी नोकरी या टेलिग्रामला देखील जॉईन करा. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.